नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान पहिला पाठ सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरणचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, शोधा पाहू माझा जोडीदार। त्यामधील अ गट आहे 1 कमळ, 2 कोरफड, 3 अमरवेल, 4 घटपर्णी आणि ब गट आहे अ फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात, ब अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात, क वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित, ड पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित आणि त्यांच्या योग्य जोड्या आहेत कमळ पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित, 2 कोरफड वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित, 3 अमरवेल अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात, 4 घटपर्णी फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात। प्रश्न 2, परिच्छेद वाचा व पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा। परिच्छेद आहे, मी पेंग्विन बर्फाळ प्रदेशात राहतो। माझ्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे। माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे। माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे। माझे पंख आकाराने लहान आहेत। माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत। आम्ही नेहमी थव्याने राहतो। परिच्छेदावर आधारित पहिला प्रश्न आहे, माझी त्वचा जाड पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण कशासाठी असते? उत्तर, पेंग्विन हा थंड हिम प्रदेशात राहतो, तेथे सतत हिमाचे आवरण असते। शरीराचे तापमान टिकावे यासाठी पेंग्विनमध्ये जाड त्वचा असून त्याखाली चरबीचे आवरण असते। पांढऱ्या रंगामुळे तो आजूबाजूच्या हिमात मिसळून जातो व चटकन दृष्टीस पडत नाही, त्यामुळे तो भक्षकापासून संरक्षण मिळवतो। दुसरा प्रश्न आहे, आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो? उत्तर, नेहमी एकत्र राहिल्यामुळे भक्षकापासून संरक्षण मिळते। पिल्लांची काळजी घेणे सोपे जाते। एकमेकांना चिकटल्यामुळे थंडी वाऱ्यापासून ऊब मिळते। 3 ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का? उत्तर, ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी शीत तापमानात राहणे व जगणे जमले पाहिजे। त्यासाठी शरीरावर जाड त्वचा, चरबीचा जाड थर किंवा लव, केस यांचा जाड थर असला पाहिजे। 4 मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो? का? उत्तर, मी ध्रुवीय प्रदेशात राहतो। माझे खाद्य भरपूर प्रमाणात इथे मिळते, म्हणून विशेष करून अंटार्क्टिका खंडात जास्त प्रमाणात माझे वास्तव्य आहे। प्रश्न 3, खोटे कोण बोलतो? 1 झुरळ, मला 5 पाय आहेत। उत्तर, झुरळ खोटे बोलतो। झुरळाला 6 पाय आहेत। दुसरा आहे, कोंबडी, माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत। उत्तर, कोंबडी खोटे बोलते। कोंबडीची बोटे त्वचेने जोडलेली नसतात। 3 निवडुंग, माझा मांसल हिरवा भाग हे पान आहे। उत्तर, निवडुंग खोटे बोलतो। निवडुंगाचा हिरवा भाग हे त्याचे खोड आहे। प्रश्न 4 पुढील विधाने वाचून त्या आधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा। 1 वाळवंटात खूप उष्णता आहे। उत्तर, खूप उष्णता असलेल्या ठिकाणी टिकाव धरून राहण्यासाठी तेथील सजीवांच्या शरीर क्रियेत आणि शरीर रचनेप्रमाणे अनुकूलन झालेले असते। तेथे उंटासारखे प्राणी राहू शकतो।
उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी बिळे करून त्यात राहतात. त्यामुळे इथल्या उष्णतेच्या तडाख्यापासून ते सुरक्षित राहतात. येथे निवडुंगासारख्या वनस्पती आहेत. त्यांची मुळे खोलवर जाऊन पाण्याचा शोध घेतात. पुढील प्रश्न आहे, गवताळ प्रदेश हिरवागार असतो. उत्तर, गवताळ प्रदेशात पाण्याचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर खुरटी, झुडपे व गवताचे विविध प्रकार आढळून येतात. गवताच्या तंतुमय मुळांमुळे जमिनीची धूप होत नाही. पाणी आणि योग्य सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशातील गवत खूप उंच असते. थंड प्रदेशात उंचीने खुजे गवत दिसते. डोंगर उतारावर पठारे व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात. 3. कीटक जास्त प्रमाणात आढळतात. उत्तर, कीटक वर्गातील प्राणी कोणत्याही परिस्थितीला चांगल्या प्रकारे अनुकूलित झालेले असतात. काही कीटक हवेत उडू शकतात. त्यांच्यात तशी अनुकूलने झालेली असतात. आपल्या रंग साधर्म्याने ते परिसरात मिसळून जातात. त्यांची प्रजनन क्षमता देखील जास्त असते. कीटक म्हणूनच जास्त प्रमाणात आढळतात. 4. आम्ही लपून बसतो. उत्तर, लपून राहणाऱ्या प्राण्यांपैकी काही दुबळे प्राणी आहोत. म्हणून भक्षकांपासून संरक्षण होण्यासाठी आम्ही लपून राहतो. त्यासाठी आमच्या शरीरावरचे रंगकाम आजूबाजूच्या परिसराशी मिळते जुळते असते. तर दुसरे स्वतःच भक्षक असतात. जसा सरडा, सॅमिलिओन वगैरे परिसराची साधर्म्य वाढवून स्वतः दिसेनासे होतात, पण नेमके भक्ष्य पकडण्यासाठी झेप घालतात. 5. आमचे कान लांब असतात. उत्तर, आम्ही शाकाहारी प्राणी आहोत. कधीही आमच्यावर एखादा मांसाहारी भक्षक उडी घालून आम्हाला ठार मारू शकतो. त्यामुळे आम्ही नेहमी कानोसा घेत असतो. आम्ही आमचे लांब कान इकडे तिकडे वळवून दूरवरच्या आवाजाचा वेध घेतो. कसल्याही धोक्याची जाणीव झाली की आम्ही कळपाने तेथून पळ काढतो. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. त्यामधील अ आहे, उंटाला वाळवंटातील जहाज असे का म्हणतात? उत्तर, उंटाची त्वचा जाड असते. त्याचे पाय लांब व तळवे गादीसारखे पसरट असतात. नाकावर त्वचेची घडी असते. त्यामुळे गरम हवेपासून त्याचे संरक्षण होते. लांब व जाड पापण्या डोळ्यांचे संरक्षण करतात. त्यांच्या पाठीवरच्या कुबडात मेद साठलेला असल्याने तो पाण्याशिवाय बराच काळ राहू शकतो. या सर्व अनुकूलनामुळे उंट वाळवंटातून चालू शकतो. वाळवंटात वाहतूक करण्यासाठी तो चांगला पर्याय आहे. 2. निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पतीत कमी पाण्याच्या प्रदेशात सहज का जगू शकतात? उत्तर, निवडुंग, बाभूळ त्यांना पाने नसतात किंवा ती खूप बारीक असतात. पानांचे रूपांतर काट्यांत झालेले असते. यामुळे पानांवाटे शरीरातले बाष्प बाहेर जात नाही. खोडसुद्धा अन्न आणि पाणी साठवते आणि मांसल बनते. त्यावर मेंचट पदार्थाचा जाड थर असतो. प्रकाश संश्लेषणाचे कार्य खोडावाटे चालते. मुळे पाण्याच्या शोधात खूप खोलवर जमिनीत जातात. ई. सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे? उत्तर, अनुकूलन म्हणजेच अधिवासानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगण्यासाठी आणि प्रजनन करून स्वतःला टिकवण्यासाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीरक्रियांमध्ये झालेले बदल. या बदलांमुळेच सजीवांना अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे आणि अधिवासातील परिस्थितीत सामावून जाणे जमते. ई. सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते? उत्तर, वेगवेगळ्या गुणधर्माचे निकष लावून वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण केले जाते. यासाठी त्यांच्या शरीर रचनेचा सखोल अभ्यास केला जातो.
सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारित त्यांचे ठळक गट तयार केले जातात। सजीवांतील साम्य व भेद लक्षात घेऊन वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते। यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणतात। अशा रीतीने सजीवांचे वर्गीकरण केले जाते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।